हरिदासाची गरीब हरिदासाची गरीब मज उपजवा जन्मांतरी मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा संता लोटांगणी हाताला जलकोमनी मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा तुका मने अंगी शक्ती देईना चुरंगी मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा विठ्ठल समचरण सरोजम सांद्र नीलम उदाबम जगननिहित पाणी मंडनम मंडनाना तरुण तुलसी माला कंदरम कल्जनेत्रम सदैधवलासं विठ्ठलं चिन्तयामि महायोग पीठे तटे भीमरत्यं पुरं पुण्डलिकाय धातु मुनिन्दे वरं पुण्डलिकाय धातो मुनिन्द्रे समागत्य तिष्ठन् तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर संत हृदय सम्राट
जगद्गुरु श्री तुकोबराय आजच्या अभंगामध्ये देवाकडे मागणी करतात. विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग. विश्वमान्य विश्वाधिकारी विश्वभूषण चिन्मय स्वरूप असणारे अधिकार संपन्न साधू जगद्गुरु श्री तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे. आणि या अभंगामध्ये जगद्गुरु श्री तुकोबराय यांनी मागणी केली. सज्जना हो मायबाप हो, किम निमित्ताने तुम्ही आम्ही एकत्र आलेलो आहोत. सर्वांना ज्ञात आहे, सर्वांना माहीत आहे, गीता जयंती निमित्त हा जो उत्सव चालू आहे, काही गावांमध्ये उत्सव पाहायला भेटतो पण उत्साह पाहायला भेटत नाही. परंतु आज आपल्या गावामध्ये उत्सव पण आहे आणि उत्साह पण आहे. आणि या उत्साहामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत. त्याचं कारण अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण 16 वर्ष 70 वर्षापासूनचा हा अखंड हरिनाम सप्ताह. आणि या निमित्ताने आज आपण एकत्र आलेलो आहोत. मग आजच्या या कार्यक्रमाचे सर्व संयोजक, आयोजक, नियोजक, टाळकरी, माळकरी, वारकरी, गायक, वादक, विणकरी, चोपदार, सिस्टीमवाले, मातृवर्ग, पितृवर्ग, बालक मंडळ, महिला मंडळ, तरुण मंडळ, या ठिकाणी आलेले साऊंड सिस्टीमवाले दादा, सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. सेवेला प्रारंभ. विठ्ठल खऱ्या अर्थानं 70 वर्षापासून ही परंपरा चालू आहे आणि बहुसंख्येने आपण या ठिकाणी उपस्थित राहतो. पहिल्यापासूनच 4 दिवसात सप्ताह आहे का? 4 दिवसात सप्ताह पहिल्यापासूनच आहे का? 8 दिवसाचा होता? 4 दिवसाचा हा जो सप्ताह आहे, नामसम कीर्तन जो सप्ताह आहे, अखंड हरिनाम सप्ताह आहे. मग या सप्ताहामधील 4ही दिवसाचे सौजन्यदाते आणि अन्नदाते यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. आजच्या कीर्तनाचे जे सौजन्यदाते आहेत ते म्हणजे अविनाश दादा, यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. एकदा 4ही दिवसाचे त्यांच्यासाठी आपण टाळी वाजवली. त्याचं कारण काय? आपल्याच गावातल्या माणसांच्या पाठीवरती थाप मारणं हे आपलं कर्तव्य असतं. यासाठी सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. सेवेला प्रारंभ. विठ्ठल महाराज अभंग तुकोबरायांचा आहे. अभंग 4 चरणाचा आहे. कोण जगद्गुरु श्री तुकोबराय की त्यांनी सांगावं आणि तुम्ही आम्ही ऐकावं. खऱ्या अर्थाने जर का विचार केला, बापाने सांगितलेलं काम मुलगा ऐकत नाही. बापाने सांगितलेलं काम मुलगा ऐकत नाही. आज कलियुग चालू आहे दादा. नवऱ्यानं सांगितलेलं काम बायको ऐकत नाही म्हणताय. परिस्थिती आज अशा पद्धतीची आहे. आणि कोणत्या जगद्गुरु श्री तुकोबराय की त्यांनी सांगावं आणि तुम्ही आम्ही ऐकावं. काय अधिकार आहे त्या तुकोबरायांचा? महाराज प्रत्येक माणूस कशालाही घाबरणारा नसू द्या, कितीही धनवान माणूस असू द्या, पैशावाला माणूस असू द्या, कशालाही घाबरणारा नसू द्या, परंतु एका गोष्टीला प्रत्येक जण घाबरतो दादा. ती गोष्ट म्हणजे मृत्यू, मरण. मरणाला तुम्ही आम्ही प्रत्येक जण घाबरतो. मग कोण आहेत जगद्गुरु श्री तुकोबराय महाराज? ते तुकोबरायांनी त्या संतांचं नाव जरी घेतलं तरी यम थरथर कापतो. महाराज सांगतात तुकाराम 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 नाम घेता नाम घेता तुकाराम नाम घेता कापेयम.
तुकोबरायांचं नाव जरी घेतलं तरी यम थरथर कापतो महाराज. मग अशा संताचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. पहिली गोष्ट अशी आहे, मागणी आणि संत हे सूत्र जुळत नाही. मला सांगा, संत देण्यासाठी आलेत का घेण्यासाठी आलेत? बोला बोला. मी बोलतोय ते तुम्हाला समजतंय ना? मला 3 भाषेमध्ये कीर्तन येतं. इंग्रजीमध्ये येतं, मराठीमध्ये येतं आणि हिंदीमध्ये येतं. बोला कोणत्या भाषेमध्ये करू? बोला. मराठीमध्येच ना? बरं झालं वाचवलं, मला पण तेवढीच भाषा येते. माईबाप तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे, अगदी खेळीमेळी कीर्तन. मी इतक्या लांबून प्रवास करून आलेलो आहे. फक्त सर्वांना विनंती, ज्या ज्या वेळेस विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्यावेळेस सर्वांनी मुखाने नाम आणि हाताने टाळी वाजवायची. विठ्ठल पहिली गोष्ट अशी आहे, मागणी आणि संत हे सूत्रच बसत नाही. कारण जे संत असतात ते मागणी करू शकत नाहीत आणि जे मागणी करतात ते संत असू शकत नाहीत माईबाप. त्याचं कारण काय मला सांगा? मागण्याची गरज कुणाला पडते? ज्याच्याकडला अगोदरच मटेरियल संपलेलं आहे, ज्याच्याकडचं अगोदरच भांडवल संपलेलं आहे, ज्याच्या दुकानात माल कमी, तो मागणार आहे. मग तुकोबरायांचं काय महाराज? तुकाराम महाराज सांगतात की आमचे अगोदरच भांडार पूर्ण भरलेले आहे. घातला दुकाना देते आले यासे दान, देते आले यासे दान, देते आले यासे दान. घातला दुकाना देते आले यासे दान, देते घातला दुकान देती आली अशी दान, किंवा संत उदार उदार भरले अनंत भांडार. अगोदरचाच दुकानामध्ये माल शिल्लक आहे. मग जगद्गुरु श्री तुकोबराय देवाकडे का मागत असताना विठ्ठल? अगोदरच मटेरियल शिल्लक आहे आणि जगद्गुरु तुकोबराय देवाकडे मागतात. बरं यापुढे जाऊन बोलू का? देवाला पण काही मागणारा माणूस आवडत नाही. काही मागे कोणा अशी तो न आवडे देवाशी, तो देवाला सुद्धा आवडत नाही. यापुढे तुकोबराय संत जे असतात मायबाप, संतांना किंवा जगद्गुरु श्री तुकोबराय सांगतात, माणूस जो मागणार आहे त्याचा तर आम्ही धिक्कार करतो. भिक्षा पात्र अवलंबने जळो जिनेला जिरवाने, त्या माणसाचा धिक्कार करतोय. कोणाचा? जे सतत मागतात. आणि मागणारे कोण आहेत महाराज? तुम्ही आम्ही सदा भिकारी. येऊ द्या काही माल असू द्या, टाका झोळीमध्ये. म्हणजे कोण आहेत भिकारी? सदा तुम्ही आम्ही. पण संत कस काय, जगद्गुरु तुकोबराय कस काय देवाकडे मागणी करतात? विठ्ठल एक तर मागणारा माणूस आवडत नाही. तुकोबराय सांगतात आम्हालाच आवडत नाहीत. मग प्रश्नचिन्ह आपल्याला पण प्रश्न पडू शकतोय. 125 अभंग गात्यामध्ये मागणी प्रकरणात कस काय? का तुकोबरायांनी देवाकडे मागणी केली? काय गरज पडली अशी तुकोबरायांना की त्यांना देवाकडे मागावं लागलं? विठ्ठल त्याचं कारण सांगतो तुम्हाला, ऐका. जगद्गुरु श्री तुकोबराय देवांकडे मागतात. मागणी चुकीची नाही. मागणीमध्ये प्रकार आहेत. तुमची माझी मागणी वेगळी, म्हणजे माणसाची मागणी देवाकडे वेगळी आणि संतांची मागणी देवाकडे वेगळी. तुमची माझी मागणी म्हणजे काय मागणी महाराज? वाढावे संतान, व्हावे धनधान्य. संतान वाढावं, घरामध्ये धन धान्य या गोष्टी घरामध्ये यावेत, ही मागणी कोणाची? तुमची माझी. परंतु संत जे असतात ते संत उचित मागतात, अनुचित मागत नाहीत. तुमच्या माझ्या हिताचं मागतात, ते दुसऱ्याच्या तोट्याचं काहीही मागत नाहीत. ते कोण असतात मायबाप? संत असतात. मग जगद्गुरु श्री तुकोबराय संत आहेत, देवाकडे हिताचंच मागतात. आणि याचं उत्तर जर पाहायचं झालं तर महाराज एक दृष्टांत तुमच्या समोर मांडतो. मला सांगा, छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्माण करण्याची काय गरज होती?
बापाच्या इस्टेटीवरती, बापाच्या संपत्तीवरती 7 पिढ्या बसून खाणे इतकी संपत्ती कोणाची होती? छत्रपती शिवाजी महाराजांची. शहाजीराजांनी कमवून ठेवलं होतं, परंतु स्वराज्य निर्माण करण्याची गरज का पडली? त्याचं कारण काय महाराज? लोकांच्या हितासाठी, रयतेच्या हितासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलंय? नेतृत्व केलंय. नेतृत्व करून समाजासमोर ते उभे राहिलात. त्याच पद्धतीने जगद्गुरु श्री तुकोबराय, त्या पुढे जाऊन उदाहरण सांगू का? आता मला सांगा, मनोज जरांगे पाटील जे आहेत, जरांगे पाटलाला खरं सांगा बरं, लईच दाखल्याची गरज आहे का? पहा, मी चुकीचं बोलत नाही, जाणीवपूर्वक बोलतोय. गरज आहे का? नाही. परंतु त्यांचा स्वतःचा तर निघलाय ना दाखला. परंतु तुमच्या माझ्या हितासाठी त्यांनी काय केलं? मराठा आरक्षण निर्माण केलं. त्यामध्ये लढा घेतला. म्हणजे नेतृत्व करण्याचं काम पाटलांनी केलं, जसं छत्रपतींनी केलं. त्या पद्धतीने जगद्गुरु श्री तुकोबरायांनी काय केलंय? तुमचा माझा विचार केलाय. कारण बुडते हे जन न देखवी डोळा, येतो कळवळा म्हणून. तुकोबरायांना तुमचा माझा कळवळा आला, आणि हा कळवळा आल्यामुळे देवाकडे मागणी करतात, विठ्ठल तुकोबराय तुमच्या माझ्यासाठी मागणी करतात. आपला प्रश्न सुटला. का मागणी करतात? त्याचं कारण काय? तुमच्या माझ्या हितासाठी जगद्गुरु श्री तुकोबरायांनी मागणी केली. काही मागणे हे आम्हा वडिलांची रीत, एवढी वडिलांची रीत आहे, पद्धत आहे, एवढी मी जाणतोय. परंतु देवा, मी तुझ्या समोर उभा आहे. देव ज्यावेळेस बोलतायत, तुकोबराया मागा काहीतरी. संतांच्या मागणीमध्ये हित आहे मायबाप. ऐका, ज्ञानोबरायांना विचारलं काय तुमची मागणी? ज्ञानोबराई सांगतात, जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर मिरती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. खळ, जे खळांची व्यंकटी सांडो, म्हणजे खळ जो असतो त्याच्यामधले वाईट विचार निघून जावात, हे ज्ञानोबरायांची माऊलींची मागणी. आता खळच आपल्याला माहित नाही. खळ सांगू का तुम्हाला? खळ कुणाला म्हणायचं? एकदम सोपी व्याख्या सांगतो. ज्याच्यापाशी नसतं विचारांचं बळ, त्याच्यापासून पटकन काढायचा असतो पळ, कारण तो आपला विनाकारण करतो छळ, त्याला म्हणायचं खळ. म्हणजे खळ, ज्याला गावामध्ये सप्त्यामध्ये सप्ताह चांगला चालला, करमत नाही, त्याला काय म्हणायचं? किंवा अजून सोपी व्याख्या सांगू का? जो चलता चलता गेम करतो, त्याला काय म्हणायचं? खळ म्हणायचं. अजून समजा नका तुम्हाला महाराज. ऐका, दृष्ट वेगळा आणि खळ वेगळा. या खळामध्ये पण प्रकार आहेत. दृष्ट वेगळा आणि खळ वेगळा. दृष्ट कोण होता? दुर्योधन. दुर्योधन हा कोण होता? दृष्ट होता. परंतु खळ शकुनी मामा, ज्याने देवाच्या डोक्याला सुद्धा चॅलेंज, डोक्याला डोकं लावलं होतं. म्हणजे काही काही डाव मामाचे, शकुनी मामाचे, देवाला सुद्धा उलगडत नव्हते, त्याला काय म्हणायचं? खळ. मग असे खळ. खळ अजून पुढे जाऊन सांगू का? खळ हे माळकरी सुद्धा असू शकतात. खळ हा गंध आणि बुक्का सुद्धा लावू शकतो, आणि गंध आणि बुक्क्याच्या जोरावरती तो आपला दुकान चांगल्या पद्धतीने चालू शकतो. कोण? खळ. आणि हे खळ असे प्रत्येक गावामध्ये आढळतात. आम्हाला तर खूप प्रचिती येते अशा खळांची. परवा दिवशी असंच कार्यक्रमाला चाललो होतो. सकाळी सकाळी कार्यक्रमाला निघालो महाराज, आणि सकाळी सकाळी भेटला कोण? खळ. निघालोय कार्यक्रमाला, निघालोय, म्हणला काय महाराज आज कुठं आहे तुमचा खेळ? खेळ म्हणजे आम्ही काय जुगार खेळतोय, मटका लावलाय का, आम्ही डोंबारी आहेत का, आम्ही ऑनलाईन रमी खेळतोय, नेमकं काय करतोय? खेळ म्हणजे बोलणारी लय विचित्र गँग असते महाराज. असे खळ असतात. परंतु तुकोबराय काय म्हणतात? माऊली सांगतात जे खळांची. मी खळ सांगतोय तुम्हाला, माऊलींची मागणी सांगतोय. सोप्पा खळ तुम्हाला सांगू का? ऐका. एक खळ असाच गावामध्ये फिरत होता. सकाळी सकाळी गावामध्ये निघाला, आणि जुन्या काळामध्ये माळवदी दुकानं वगैरे असायची. अगोदर काय पत्रे वगैरे हे नव्हतं. माळवदाचं हे असं कौलारू दुकान. त्या दुकानामध्ये अगोदर पहा, खांब जरी असले तर ते लाकडी खांब असायचे. त्या दुकानापासून तो खळ चालला होता, आणि दुकानदारांनी जय हरी घातला. जय हरी म्हणला. जय हरी कोणाला? खळाला. खळ हा शब्द लक्षात ठेवायचा. आपल्या गावातला समजा जय हरी घातला, जय हरी घातला. तो तिथं गेला, 5 मिनिटं बोलतो पर्यंत तो चालता चालता गेम करतो, त्याला काय म्हणायचं? खळ. पहा असा खळ. तो जय हरी घातला तिथं गेला 5 मिनिटं बोलतो पर्यंत शेजारी अगोदरची दुकानं जी होती त्या दुकानांमध्ये माल शेजारी ठेवला जायचा. पोत्यांमध्ये याच्यामध्ये माल ठेवला जायचा. त्यातला माल त्याने गुळ उचलला आणि एका खांबाला पुसला. काय केला? खांबाला पुसला. काही गरज होती का? काहीच गरज नसताना
परंतु शांत जर का एखाद्या म्हणजे घर चाललेलं असेल तर पटत नाही. कोणाला? खळाला. त्याने फक्त गुळाला तो खांबाला गुळ पुसला आणि खांबाला गुळ पुसला की त्या ठिकाणी मुंग्या आल्या. मुंग्या आल्या ते पाहिलं पालीने. पालही त्या ठिकाणी ते मुंग्यांना खाण्यासाठी आले, परंतु ते पण तिथं त्या गोळाला येऊन चिटकले. चिटकल्यावरती असा मोठा थोडासा गोळा झाला आणि ते गोळा पाहिला मांजरीने. कोणाचा कुठा नाही हो? खळाचा. म्हणजे बघा किती चॅप्टर किती गेम करणारे खळ असतात. तो गोळा पाहिला मांजरीने. तिला वाटलं आपलं खाद्य उंदीरच आहे. लांबून पाहिलं आणि त्या मांजरीने जशी उडी मारली दारामध्ये कुत्रं बसलं होतं. ती उडी गेली मांजरीची कुत्र्याच्या अंगावरती. आणि एक वेळेस राष्ट्रवादीचं आणि भाजपचं जमन, शिवसेनेचं काँग्रेसचं जमन, परंतु कुत्र्याचं आणि मांजराचं जमत. कुत्र्याचं आणि मांजराचं जमत नाही. कुत्र्याची उडी गेली मांजराच्या अंगावर आणि ते मांजराच्या अंगावर मांजराची उडी गेली कुत्र्याच्या अंगावरती महाराज. कुत्र्याच्या अंगावरती गेल्यावरती कुत्रं लागलं भुकायला आणि कुत्र्यांचा स्वभावच आहे भुकणे. ते गावातलं कुत्रं भुकायला लागले की वाड्यांवरती भुकायला लागले, वाड्यांवरती भुकायला लागले की वस्त्यांवरची भुकायला लागले. कोण? कुत्रे. कुत्र्यांचा स्वभाव आहे भुकणे. आणि का भुकतात ते त्यांची त्यांना पण कळत. मी कुत्र्यांचं सांगतोय महाराज. कुत्र्यांचं ते कुत्रे भुकायला लागले. जे भुकायला लागले महाराज ते कुत्रं भुकायला लागल्यावर ते शेजारचं कुत्रं त्या दुकानदाराच्या कुत्राची शेजारच्या कुत्राची कवडळ लागली. कोणाचा कुटा नाही हा? हे महत्वाचं आहे. खळाचा कुटा नाही. शेजारचं कुत्र आणि दुकानदाराचं कुत्र त्या दोघांमध्ये जी भांडणं चालू झाली. भांडणं चालू झाल्यावरती महाराज त्या दुकानदाराच्या कुत्र्याने शेजारचं कुत्र जागेवर ठार केलं. ते पाहिलं त्या शेजारच्या मंडळीने, त्या कुत्र्याच्या मालकीने. कोणाचा कुटा नाही हा? खळाचा. हा हे ध्यानात ठेवायचं. खळ किती वाईट असतो हे तुम्हाला मी सांगतोय. जागेवर ठार केलं ते कुत्र आणि जागेवर ठार केल्यावरती ते शेजारच्या महिलेने त्यांनी पाहिल्यावर त्यांनी पतिदेवाला बोलून घेतलं. म्हणले काय तुम्ही पाहतायत? आपल्या कुत्र्याला जाग्यावर म्हणले त्या दुसऱ्याच्या कुत्र्याने मारले आणि एक वेळेस म्हणले मी तुमच्यापेक्षा जास्त कुत्र्यावरती जीव लावत. त्याने सांगितलं आहे ते प्रामाणिकपणे सांगितलं मी तुमच्यापेक्षा जास्त त्या कुत्र्यावरती जीव लावायचे. मला काही सांगायचं नाही. म्हणलं मी काय करू? काय करता? म्हणलं काठी काढा शेजाऱ्याचं कुत्र हा ना. आता गृहमंत्र्याचा आदेश आल्यावरती गप बसणार आहे का? त्यांनी काठी काढली तो शेजारच्या कुत्र्याला हाणाय गेला. त्यांनी कुत्रं हाणलं. ते पाहिलं ते दुकानदाराच्या बायकोनी. आता हे कुठं ना कुठपर्यंत गेला. कोणाचा कुठं नाही हा? खळाचा. हा एवढं ध्यानात ठेवा. खळाचा कुठं नाही. ते पाहिलं दुकानदाराच्या मंडळीने. दुकानदाराच्या मंडळीने पाहिल्यावरती म्हणले कुत्र्यांची भांडणं होतच असतात इथं. शहाण्या माणसाने याच्यात पडावा का? म्हणजे बघा मूर्खांची भांडणं लागल्यावरती शहाण्याने कधीच जायचं नसतं. आपलं काट्या कुपाट्यातून वड्याने निघून जायचं, परंतु त्या मूर्खांच्या नादी लागायचं नसतंय. परंतु म्हणले मी काय करू? म्हणजे काय करता? काठी काढाय शेजारी हा ना. कुत्री बाजूला राहिली. जी शेजाऱ्यांची भांडणं लागलीत महाराज. इतकी भांडणं झाली, इतकी हाणली अगदी रक्त बंबाळ झाली. मूर्छना येऊन पडले. दोघंही मूर्छना येऊन पडले. आणि मग त्या खळाला गावातल्या माणसांनी विचारलं आता कसं वाटतंय? ते म्हणलं आत्ताशी कुठेतरी धीर आलाय म्हणलं माझ्या मनामध्ये. आत्ताशी कुठेतरी बरं वाटायला लागलंय. असं एवढं वाईट खळा असतो. मग मला सांगा माऊलींना जर का मागणी करायची असेल, माऊलींनी काय मागणी केली असती जर का तुमच्या माझ्या मनात जरी विचार आला असता? जे खळांची व्यंकटी सांगतो त्याच्या बुद्धीमधला विचार जाऊ दे. ही मागणी कोणी केली? माऊलींनी. आपण जर असतोच तर आपण अशी मागणी केली असती? खळाला जाग्यावर मरू दे म्हणलो असतो. बरोबर आहे का चुकीचं आहे महाराज? परंतु मागणी केली. जे खळांची व्यंकटी तया सत्कर्मी रती वाढो. म्हणजे ही संतांची मागणी. तुमची आमची मागणी सांगू का? तुमची माझी मागणी म्हणजे काय? आपलं वाटुळ आणि दुसऱ्याचं वाटुळ. दोघं तिघं अशीच महादेवाची भक्ती करणारे एकत्र बसले होते. भक्ती केली महादेवाची. एक जण म्हणला होय र आपल्याला महादेव प्रसन्न होईन का? दुसरा म्हणला होईन ना. गांजावडीत बसले होते महाराज. आणि गांजावडीत बसले असताना मला एक गोष्ट कळत नाही. चांगल्याच्या देव सपनात सुद्धा येत नाही महादेव आणि गांजा वडणार कचा कच भेट देतोय राव. बघा ना तुम्ही. म्हणले देव प्रसन्न होईन काय? म्हणले का ना भक्ती तर करतोय 16 दिवसात देव प्रसन्न. बोला म्हणले बघता काय पाहिजेत? पहिल्याला विचारलं काय पाहिजे तुला? ते म्हणला मला काहीच नको. म्हणला माझी अल्पशी मागणी, अगदी एकदम छोटीशी मागणी. चिंचेची झाडं 1000 कोट आणि प्रत्येक पाल्याला 500ची नोट. काय मागणी? अल्प मागणी होय ही काय अल्प मागणी का? किती मोठी मागणी. चिंचेची झाडं 1000 कोट प्रत्येक पाल्याला पाल्यागणी 500ची नोट.
छोटी मागणी. दुसऱ्याला विचारलं बोल भक्ता तुझी काय मागणी. दुसरा भक्त म्हणला मला एक तर नकोच, मला तशी काहीच आवश्यकता नाही मागण्याची, परंतु जर तुम्हाला देवा द्यायचंच असेल, कारण दुसरा जरा थोडा चॅप्टर होता बरं का, मला द्यायचं असेल तुम्हाला तर मला एवढंच द्या, ती चिंचेची झाडं कापा. बघा चिंचेची झाडं कापा आणि ती म्हणलं कापून ऐकून तर घ्या देवा, चिंचेची झाडं कापा आणि त्या झाडं कापून खोड जे आहेत त्याच्या फळ्या बनवा, त्या फळ्याचं कपाट बनवा, कपाट बनवल्यावर सगळ्या नोटा त्या कपाटामध्ये ठेवा आणि किल्ली माझ्या कमरेला द्या फक्त. म्हणजे पहिल्याचा सुपडा जाग्याव साफ केला. बघा ही दुसरी मागणी. तिसऱ्याला विचारलं बोल तुझी काय मागणी. तिसरा म्हणला एक तर खरंच मला ऍक्च्युली म्हणला मला खरंच नको, मला तशी काहीच आवश्यकता नाही, परंतु जर तुम्हाला द्यायचंच असेल मी दुसरा तिसरा काय मागत नाही म्हणला, मला एवढंच द्या म्हणला. काय म्हणला हा जो 2 नंबरचा आहे ज्याच्या कमरेला जे किल्ले आहेत, त्या किल्ल्या ज्यांच्या ह्याला कमरेला आहेत त्याचं लग्न व्हावं, त्याला मुलगाच होऊ नये आणि त्यांनी दत्तक म्हणून मला घ्यावं. म्हणजे वंश खुंडित करण्यापर्यंत आपली जर का मजल जात असेल तर आपली मागणी किती दलिंदर मागणी महाराज विठ्ठल. अशी मागणी सांगू का अजून तुम्हाला मागणी. आता तुकोबराय मागणी करतात, हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा. ही संतांची मागणी झाली. तुमची आमची मागणी काय, हेची दान देगा देवा शेजाऱ्याचा बंगला माझ्या नावावर व्हावा, वय बोकांडी पडावा आपल्या, अशी मागणी महाराज आपली. पण संतांची मागणी काय. नाथ महाराजांना विचारलं आपली मागणी काय, संत संग देई संत संग देई, संतांची संगत मला कायम दे, नाथ बाबांची मागणी. नामदेवरायांना विचारलं नामदेवराय आपली मागणी काय, अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकाशी, अहंकाराचा वारा लागू देऊ नको म्हणले देवा, ही मागणी. आणि तुकोबरायांना विचारलं तुकोबराय बोला तुमची नेमकी काय मागणी. अभंगाचं प्रथम चरण हरिदासाची घरी हरिदासाची घरी हरिदासाची घरी हरिदासाची घरी
हरिदासाचे घरी मज उपजवा जन्मांतरी. पहिल्या चरणामध्ये देवाकडे जगद्गुरु श्री तुकोबराय मागणी करतायत. हरिदासाची घरी काय मागणी केली? विको कमी करा. हरिदासाच्या घरामध्ये जन्म द्या मागणी केली. याचा जर का अर्थ पाहायचा झाला, हरिदासाच्या घरामध्ये म्हणजे काय? वंशामध्ये जन्म द्या म्हणतायत का? शाब्दिक अर्थ थोडासा समजून घेणं गरजेचं आहे मायबाप. हरिदासाच्या घरामध्ये म्हणजे त्यांचं ज्ञान आमच्यापर्यंत येऊ द्या, मग संगत संतांची घडू द्या. याला आपण हरिदासाच्या घरामध्ये जन्म म्हणतात. मला सांगा, हरीच्या समोर उभा राहून मागणी काय केली आहे? हरिदासाची घरी म्हणजे उघड उघड देवाचा अपमान आहे ना राहू. एका पक्षात राहायचं आणि दुसऱ्या पक्षात जर का प्रचार करायचा म्हटलं तर चालेल का? चालेल का? नाही चालत. विठ्ठल मागणी काय केली ऐका. हरिदासाची घरी, हरिदासाच्या घरामध्ये मला जन्म द्या. असं कसं काय चालेल? देवाच्या समोर राहून देवाला मागणी काय करतायत? हरिदासाच्या घरात मला जन्म द्या. जरा पाठीमागची मंडळी बडबड करू नका, विक्षेप होतोय. एक दिवस देव असेच निवांत बसले होते, टेन्शन मध्येच होते जरा. भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा पंढरपुरामध्ये असे एकटेच बसले होते निवांत. आणि निवांत बसलेले असताना त्या ठिकाणी रुक्मिणी आई साहेब गेल्या. म्हणले, देवा काय एवढं टेन्शन मध्ये तुम्ही? काय झालंय नेमकं तुम्हाला? गबस म्हणले, तो टेन्शन द्यायला तुम्हीच असतात इथं. परत विचारतात काय झालंय म्हणून. काय झालंय तेव्हा? नाही म्हणले, म्हणजे नेमकं झालंय काय? कशाचं टेन्शन आलंय देवा तुम्हाला? कर्म नाही का तुम्हाला? काय म्हणले देव? म्हणले जरा बोरच झालोय मी आता. काय सोपं आहे काही 12 गावची 12 सांभाळायची? एवढं जग सांभाळायचं काही सोपं आहे का? सोपं नाही म्हणले एवढं सांभाळणं. म्हणले मला जरा टेन्शनच आले. मग काय करायचं? रुक्मिणी आई साहेबांनी विचार केला. एकदम जवळचा माणूस, ज्या गोष्टी भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा आणि प्रत्येक माणसाचा एक माणूस जवळचा एक तरी असतोच. आणि माणसाने बोललं पण पाहिजे. तो मनातल्या गोष्टी आहेत ना त्या एखाद्या तरी माणसापाशी व्यक्त केल्या पाहिजेत, बोलल्या पाहिजेत. तशी जास्त लोकांपाशी बी व्यक्त नाही झालं पाहिजे, कारण लोक फुटतात. बरोबर आहे का? एखादा माणूस तरी जवळचा पाहिजेत. मग रुक्मिणी आई साहेब म्हणल्या, तर जवळचं कोण आहेत? नामदेवराय. नामदेवरायांना बोलून घेतलं. देव जरा टेन्शन मध्ये दिसतात, काय झालंय बघा. देव नामदेवराय देवांपाशी आल्यावरती, महाराज काय झालंय विचारलं. काय म्हणले? टेन्शन झालंय जरा, मला विश्रांती घेण्यासारखं एखादं ठिकाण आहे का? त्यावेळेस देवाने ते ठिकाण सांगितलंय. नाम म्हणे देवाचा लाताया, नाम म्हणे देवाचा लाताया, विश्रांती घ्यावया अल्पावरी अल्पावरी अल्पावर, 84 शीतल शीत भेटे मे, विश्रांती घ्यावया अल्पावरी 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 84 शीतांचा सिद्ध बेटी मेळा. महाराज सांगतात, नामा म्हणे देवा चला तया ठाया. कोणतं गाव आहे ते? आळंदी गाव. दैवताचे नाव सिद्धेश्वर, दैवताचे नाव सिद्धेश्वर.
सिद्धेश्वर दैवताचे नाव सिद्धेश्वर दैवताचे नाव सिद्धेश्वर सौराजी जित बेटे सौराजी जित बेटे आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव दैवताचे नाव सिद्धेश्वर. आळंदी गाव सांगितलं. देवाला ज्यावेळेस करमत नाही त्यावेळेस देवांनी हे ठिकाण कोणतं सांगितलं महाराज? आळंदी. आळंदी हे देवाचं गाव आहे का संताचं? बोला. हरीचं आहे का हरिदासाचं आहे? म्हणजे देवाला पण स्वतःचं घर आवडत नाही. तो कुठं येऊन थांबतो? संतांकडे, हरिदासाकडे. ज्या सुखाकारणे देव वेडावला वैकुंठ सोडोनी संत सदन म्हणजेच हरिदासाचं घर. म्हणजे देवाला पण आवडतं काय? हरिदासाचं घर आवडतं. म्हणून तुकोबराय मागणी करतात हरिदासाचे घरी मज उपजवा जन्मांतरी. मला पुन्हा 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 जन्म दे, परंतु कुठं दे? हरिदासाच्या घरामध्येच. मग दुसरा अर्थ वंशामध्येच दे असं नाही, ज्ञान परंपरेमध्ये जरी दिला किंवा गुरु परंपरेमध्ये जरी दिला तरी चालते का? संगत, संतांची संगत जरी घडली तरी महाराज किती बदल होतो. ऐका. गरीब घराण्यातील एक मुलगा होता. नाथबाबांच्या घरी दररोज पुरणपोळीचा स्वयंपाक व्हायचा. काय काय व्हायचा? पुरणपोळीचा स्वयंपाक. गिरजा मातेच्या हातच्या पोळ्या इतक्या सुंदर व्हायच्या महाराज. त्या पोळ्या खाण्यासाठी गावबा नावाचा बालक त्या ठिकाणी जात असत. परमार्थ काहीच माहित नाही, परंतु फक्त काय करण्यासाठी? पोळ्या खाण्यासाठी. संतांची संगत जरी झाली तरी काय बदल होतो हे मी तुम्हाला सांगतोय. त्या गिरजा मातेच्या हातच्या पोळ्या, पोळी जर का गुळवणीत सोडली जागे विरगळायची, ती समर्पण करायची. तिला काय म्हणायचं? पोळी. नाही तर काय काय पोळ्या असतात वे. पोळा असतो तो, पोळा का बैल पोळा म्हणावं त्याला काही कळत नाही. लई जड असते तो. काय काय मावल्या नाही स्वयंपाकन ती जमतच नाही. म्हणजे ती स्वयंपाक करणं सुद्धा ही एक अन्नपूर्ण मातेची कृपा असावी लागते. ती एक कला आहे, त्याला पाककला म्हटलं जातं. आमचा मित्र एक जण असाच जेवायला गेला महाराज. अंगठा मुरगाळला पण पोळी तुटली नाही. म्हणजे किती जड असेल ती, रबराची का काय नेमकं काहीच कळत नाही ना. म्हणजे एवढं जड. आता दिवाळीमध्ये मध्ये आम्ही लाडू वगैरे खायला गेलो, काही वेळेस हातोडा घेऊन जावं लागायचं सोबत. लाडूच फुटत नव्हते म्हण. म्हणजे एवढे जड काही काहींना नाही स्वयंपाक जमत, ती मेळच बसत नाही. जुन्या ज्या बघा आमच्या आईसाहेब आहेत किंवा जी जुन्या वयोवृद्ध माणसं आहेत किंवा ज्या आजी आहेत, त्यांच्या हातचा जर का स्वयंपाक बघितला, काहीच नसू द्या, फक्त पाणी, तेल, मीठ, पाणी, चटणी एवढं जरी टाकलं तर माणूस चुरू चुरू खाते. पण नवीन पोरींचं जर का सांगायला गेलं सांगूच नाही. एक तर म्हणजे स्वयंपाकाचं ती मेळच नाही महाराज, कसाच बसत नाही. कारण त्याचं तुम्हाला सांगतो, लहानपणापासून चुलीची आणि म्हणजे गॅसची, चुलीची आणि मुलींची काय गाठ पडत. आई म्हणते नको, तुझं एवढंच वय. परत मोठी झाल्यावरती कॉलेज, शाळा कॉलेज झाल्यावरती महाराज तिथं पण स्वयंपाकाचा काही विषय येत, अजिबात विषय येत नाही. परंतु माघारी आल्यावरती ज्यावेळेस मुलगी उपवर होती, लग्न होतं, लग्न झाल्याच्या नंतर महाराज त्या ठिकाणी काय आई नसते, त्या ठिकाणी असते जगदंबेचा अवतार. म्हणजे कोण? सासू. सासू कोणाला म्हणायचं? जी कधी सुनाच्या डोळ्यातलं बंद होऊन देत नाही आसू, तिला काय म्हणायचं? सासू. सासू तिथं जगदंबेचा अवतार असतोय. एक पोरीला असं सासू म्हणली कर पोळ्या. सण आलाय म्हणली कर पोळ्या. म्हणली मला चपातीच येत नाही तर पोळ्या कवा करू? बघा म्हणले आता. म्हणले करते. पण तिने युट्यूबला गुरु मानलं. काय केलं?
युट्यूबला गुरु मानलं. ते युट्यूबवर लिस्ट टाकली, पोळ्या कशा करायच्या त्याच्यावरती सगळी लिस्ट आली. करत असताना पोळ्या करत असताना मायबाप कणकीत उंडा घालाव का ते उंड्यात ती कणिक घालाव काहीच समजा. परंतु कशा बशा पोळ्या केल्या. पोळ्या केल्यावरती तो मोबाईल झाला बंद. आमटी कशी करायची हीच कळा ना. आता आमटी बनवायची कशी म्हणली, आता माझ्या मनाने बनवते म्हणली. आमटी बनवाय घेतली महाराज. म्हणली नाही आता आपली माणसं घरात म्हणली 5 आहेत म्हणली. मग 5 माणसांना कमीत कमी माणसांनी 10 तरी मिरच्या टाकावा म्हणली, तेव्हा चांगली झणझणीत आमटी होईल म्हणली. महाराज ऐका, 5 माणसांना, एका माणसाला 10 मिरच्या, 5 माणसांना किती झाल्या 50 मिरच्या. 50 मिरच्याची हिरवीगार आमटी केली एकदम. आणि ती आमटी बघितली म्हातारीने आमटी बघितली, हिरवीगार आमटी, कलरवरूनच ओळखली. मी नाही जेवणार म्हणली. मला आज म्हणली शिवरात्र, नवरात्रीत मला आज शिवरात्र म्हणली, मी नाही खाणार म्हणली. त्यावेळेस त्याचं पोरग ती म्हणजे नवरा त्या पोरीचा बाहेरून आल्यावरती महाराज म्हणला माझ्या बायकोनी भाजी केली, माझ्या बायकोनी उड्याच हाणीत होता ती. म्हणला माझ्या बायकोनी भाजी केली, माझ्या बायकोनी भाजी केली. आई म्हणली खाऊ नको मरचीन. ते म्हणला मी खाणार. म्हणले तू जाणार. माझ्या बायकोच तुला म्हणला आजपर्यंत कधीच कौतिकच नाही म्हणलं थोडं सुद्धा. काही चांगलं करू दे तू कधी माझ्या बायकोला आजपर्यंत चांगलं म्हणलीच नाही. माझ्या बायकोनी भाजी केली म्हणला मी खाणार. म्हणली खा म्हणली. तिने ताट वाढलं, पहिला घास मोडला, तोंडात घातला, खर्र दिशेने कानातून दूरच निघला. कानातून दूर, डोळ्यातून गळा अश्रू, लॉटची लॉट नुसते सुटले होते महाराज. ती बघितलं बायकोनी. असू द्या, परत म्हणाय नको कीर्तनात कुत्र पण आलं नव्हतं. विठ्ठल जेवाय बसला, पहिल्याच घासाला कानातून दूर, डोळ्यातून गळा पाणी यायला लागलं. ते बघितलं त्या बायकोनी. म्हणले का हो आमटी काही सुंदर नाही का झाली? नाही म्हणलं जगात 1 नंबर झाली आमटी. अशी आमटी परत होऊच शकत नाही. म्हणली देऊ का अजून? म्हणजे म्हणलं पहिले तुझ्या डोळ्यामध्ये हे तुमच्या अश्रू कस काय? अश्रू नाहीत, हे आनंद अश्रू आहेत. देऊ का एखादी पळी? म्हणली अजून नको म्हणला मी. आता हाच आनंद बळच पचवलाय म्हणला, मरण मी म्हणला आता. काय आमटीन काय पोळ्या. जरा थोडा आपण पण आपल्या मुलींना संस्कृती, आचार विचार, संस्कृती ह्या गोष्टींचं पण शिक्षण दिलं पाहिजे. मी स्वयंपाक सांगत होतो गिरजा मातेचा स्वयंपाक इतका सुंदर. तो स्वयंपाक खाण्यासाठी, ते पुरणपोळ्या खाण्यासाठी गावबा नावाचा बालक त्या ठिकाणी जात असत. आणि जात असल्या गेल्यावरती महाराज काहीच करत नव्हता, फक्त पोळ्या खायचा. नाथ बाबांचा मुलगा हरिपंडित, त्याला अहंकार झाला. त्याचं कारण 6 शास्त्र, वेदशास्त्र, सगळ्या गोष्टी त्याच्या उलट पाठ होतं महाराज. एवढं पाठांतर असल्यावरती अहंकार हा कोणापाशी जातो? ज्ञानी माणसापाशीच अहंकार जातो. ज्ञान भरपूर घेतलेलं पण अहंकार आला. एक दिवस हरिपंडितानं आपल्या वडिलांना, नाथ बाबांना प्रश्न केला, बाबा तुम्ही तर थकलात म्हणले, आता रामायण लिहितात, उर्वरित रामायण नेमकं कोण लिहिणार? नाथ बाबांनी ओळखलं ह्याला कोणता रोग झालाय, अहंकार झालाय म्हणले. पाहिलं, ओळखलं नेमकं काय झालंय ते. महाराज म्हणले लय लिहिणारे पडलेत म्हणले नाथ महाराज. म्हणजे काहींना वाटतं ना पहा असं, मी गेल्यानंतर मागचं कसं होईल. आजीला वाटतं मी गेल्यानंतर पप्प्याचं कसं होईल. काहीच होत नाही, तू तर जा पहिली, त्याची बिस्किटं वाजतील. किंवा गावात पण एखाद्या माणसाला असं वाटतंच, मी गेल्यानंतर गावचा विकास कोण करीन. अरे तुझं तर गाव वाट बघू नये रे. पण त्यांना तोंडावर म्हणता येत नाही ना, बरोबर आहे का चुकीचं? म्हणजे अशी परिस्थिती आहे. परंतु हरिपंडित त्याला अहंकार झालाय. मी गेल्यानंतर हे रामायण लिहिणार कोण? नाथ बाबा म्हणले दुसरा तिसरा कोण नाही लिहिणार, गावबा लिहिणार. गावबा तो तर भोळा आहे. कसा आहे? भोळा आहे. नाथ बाबा म्हणले असू दे भोळा. परमार्थात भोळा चालतो पण गाभोळा चालत. माणसाने भोळा असावा पण गाभोळ नसावा. म्हणजे बघा, गाभोळा म्हणजे काय? अर्धा पिकलेला आणि अर्धा कच्चा. म्हणजे अर्धवट ज्ञान ज्याच्याकडे आहे तो माणूस गप्पच बसत नाही. ज्याच्याकडे फुल ज्ञान आहे तो माणूस शांत असतो, तो भांडणाच्या नादातच पडत नाही. आणि ज्याच्याकडे काहीच ज्ञान नाही ते सुद्धा भांडणाच्या नादात
पडत नाही, परंतु जो अर्धवट आहे का नाही तो भांडणाच्या नादामध्ये पडतो. मग हा भोळा आहे म्हणले, असू दे म्हणले भोळा. परमार्थामध्ये भोळ्यालाच किंमत आहे. तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा. किंवा महाराज सांगतात हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी, हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी, हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकासी, हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकासी, हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी, हरिपद प्राप्ती हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी, हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकासी, हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकासी, अभिमान याशी अभिमान याशी गर्भवास, अभिमान या गर्भवास झालो सर्व अलंकार, सर्व सुख 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 झालो सर्व अलंकार, सर्व अलंकार, सर्व अलंकार, सर्व हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी, अभिमान याशी. महाराज अभिमान ज्याला झाला त्याला देव कसा भेटणार आहे? अजिबात भेटत नाही. मग पहा त्या गावबाली म्हणले माझा गावबा लिहीन, गावबा लिहीन. आजपर्यंत शास्त्रज्ञांना नाथबाबांनी कुठं रामायण संपवलं आणि गावबाने कुठं रामायण सुरू केलं हे आजपर्यंत शास्त्रज्ञांना कळलं नाही. त्याचं कारण काय? संत संगत. वाजवा जरा, वाजवायचे असले तर मोकळ्यापणाने वाजवा बरं. नाही म्हणजे नेमकं तुम्हाला झालंय काय? तुम्ही हसत नाहीत, नाही हसतात आहेत तसे पण टाळी वाजवत नाहीत. टाळी वाजवल्यावरती महाराज काय होतं? 72,000 ज्या नाड्या आहेत त्या फ्रेश होतात महाराज. त्याच्यामुळे टाळीचं महत्व आहे. एक जण माझ्या समोरच बसला होता महाराज, तो टाळी वाजवाना काहीच व्हायना. म्हणलं का वाजवत नाही? ते म्हणला माझ्यावर कर्ज आहे. मग आम्ही फेडावं का काय? कमवतोय किती, उडवतोय किती, जरा ताळा ठेव ना. तुका म्हणे ताळा त्याची नाही अवकळा. फ्रेश बसा, अगदी कमी टाइम राहिलेला आहे आपल्याला, परंतु आहे असंच फ्रेश वातावरणामध्ये. पहा महाराज सांगतात गावबा, मी सांगत होतो तुम्हाला गावबा, त्या गावबाचं रामायण सुरू कुठं, नाथबाबांचं रामायण सुरू कुठं झालं आणि गावबाने सुरुवात करून गावबाची सुरुवात कुठे हे आजपर्यंत शास्त्रज्ञांना कळलं नाही. त्याचं कारण काय? हरिदासाची संगत घडली. संगत घडल्यानंतर आज जर पाहायला गेलं आपण, पैठण निवासी नाथबाबांचं मंदिर आहे आणि त्या नाथबाबांच्या मंदिराच्या शेजारी गावबाचं सुद्धा मंदिर झालं. निरक्षर असणारा तो गावबा, अज्ञान असणारा तो गावबा, परंतु भक्ती केली आणि ती भक्ती केल्यानंतर हरिदासाची संगत केली. म्हणजे हरिदासाची संगत केल्यानंतर मग हे तुकोबरायांच्या लक्षात आल्यावरती तुकोबरायांनी विचारलं काय अजून तुम्हाला मागायचं असेल अभंगाचं दुसरं? मनसे काही मागा मनसे काही मागा मनसे
मनसी काही मागा हेच देगा पांडुरंगा. काय मागायचंय दुसरं हेच दे. काय? हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. 2 चरणांचा भावार्थ आपल्या समोर मांडलेला आहे. उर्वरित चरणांचा भावार्थ अल्पशा वेळेमध्ये पाहणार आहोत. हार घालणारी मंडळी जरा समोर या. विठोबा रखुमाई बसलेली मंडळी चला हार हरिदासाचे घरी मज उपजवा जन्मांतरी. मनसी काही मागा हेच देगा पांडुरंगा. संता लोटांगणी जाताला जनको मनी. मनसी काही मागा हेच देगा पांडुरंगा. तुका मने अंगी शक्ती देई नाचुरंगी. मनसी काही मागा हेच देगा पांडुरंगा. 2 चरणामध्ये मायबाप तुकोबरांची मागणी आपण पाहिलेली आहे. परंतु आपणही कोणतंही कार्य करत असलो त्यामध्ये देवाचं नामचिंतन करणं, नामस्मरण करणं ही काळाची गरज आहे. त्याचं कारण सांगतो तुम्हाला, ऐका. महाराज सांगतात, असावा तो धर्म मग हो जाते वर्म. कोणतंही काम करा, काम करत असताना पहिल्यांदा सुरुवातीला धर्माचं कार्य ज्या वेळेस येईल आपलं काम मागं ठेवून आपण धर्माच्या कार्यासाठी उभं राहिलं पाहिजे. मग त्यासाठी आज जाता जाता तरुण मुलांना आणि तरुण मुलींना सांगून जाईल, जीवन जगत असताना आपण असं जीवन जगलं पाहिजे. आपल्या हातामधून कोणतंही असं अनाधिकृत कृत्य घडता कामा नये की ज्या कृत्यामुळं, त्या कामामुळं लक्ष्मीसारख्या आईची मान समाजामध्ये खाली जाईल आणि जो भगवंतासारखा बाप आहे त्याला समाजामध्ये फिरता येणार नाही. असं वाक्य, असं कोणतंही कार्य आपल्या हातून घडू नये. महाराज त्याची गरज आहे. त्याचं कारण आज आपण पाहतो, धर्म, आचार, विचार ह्या गोष्टी आज फक्त बोलण्यासाठीच राहिलेल्या आहेत आणि या संप्रदायामध्येच आपल्याला पाहायला भेटतात. नाहीतर आता जर का आपण तरुण पिढी पाहिली, लहान लहान पोरं आहेत पण दारू पितात.
7वी 8वीची मुलं आहेत, परंतु ती क्वार्टर हाणताना दिसतात आपल्याला. त्याचं कारण महाराज, याचं कारण दुसरं तिसरं काहीच नाही. आपण त्यांना संस्कार करायला कुठेतरी कमी मान्यच केलं पाहिजेत. मोठमोठे महाराज, मोठमोठे कीर्तनकार आपण आणतो, नक्की कीर्तन ठेवली पाहिजेत, कीर्तन ऐकली पाहिजेत. परंतु मला सांगा, कीर्तन प्रवचन ही नेमकी कशासाठी आहेत? परिवर्तन जर का झालं नाही, त्यामधून काहीच रिझल्ट जर भेटला नाही, तर ती गोष्ट करायची कशाला? मला सांगा, एखादा विद्यार्थी 5 वर्ष जर का 5वीच्या वर्गामध्ये बसत असेल, तर नेमका शिक्षकामध्ये फॉल्ट आहे, पोरात दोष आहे, पाहणं गरजेचं आहे ना, बरोबर आहे? हे पाहणं गरजेचं आहे. मला सांगा, आज 70 वर्ष झालेत आपल्या सप्त्याला. 70 वर्षामध्ये एका सप्त्यामध्ये किती महाराज, किती मंडळी माळकरी होतात? विचार करण्यात एकही नाही. मला सांगा, नेमकं महाराजाचं कुठं चुकतंय का आपलं कुठं चुकतं, हे निरीक्षण करणं कोणाची गरज आहे? आज प्रत्येकाची गरज आहे. निरीक्षण करणं, हे पाहणं प्रत्येकाची गरज आहे. कारण महाराज मंडळी येतात, सांगून जातात. आम्ही झालोय पॅक सांगू आणि तुम्ही झालात पॅक ऐकू, बरोबर आहे? त्यापुढे जाऊन मी एवढं सांगेन, आज कीर्तन पण काही कमी आहेत का? मोबाईल उघडा, कोणतीही ॲप उघडा महाराज, सोशल मीडियाचे कोणतेही ॲप उघडा, आलीच क्लिप, असं वागा तसं वागा, असं वागू नका तसं वागू नका. महाराज जाम झालेत सांगू. परंतु बदलायचं कुणी? आपल्याला पण करंट लागतो. कुठपर्यंत? जोपर्यंत या धर्ममंडपामध्ये आहे तोपर्यंत वाटतं वा वा वा, खरंय महाराज बोलले ते खरंय, सांगतात ते एकदम पटतंय. नको रे बाबा, व्यसन करायला नको, व्यसन वाईट असते. कुठपर्यंत? मंडपात आहे तोपर्यंत. एकदा का मंडपाच्या बाहेर गेला, हातामध्ये तंबाखून गप्पा सुरू. लय लांबून लांबून महाराज बी येतात र. औंधात आपल्या सणसवाडीच्या ग्रामस्थांनी, राजू भाऊनी यांनी निवडून महाराज आणले तिथं. तंबाखूवारी निवडते ते आम्हाला कीर्तन झाल्यावरती. निवडून महाराज लांबून येतात. लय इवाळ त्यात वाढूळ मर त्याने एकाच दिवशी इवळू म्हणजे गप्पा, त्यांच्या तंबाखू खाता गप्पा. महाराजांनी दुसरा म्हणला, अरे महाराजांनी आत्ताच सांगितलंय ना, खाऊ नको तंबाखू, व्यसन करणं वाईट आहे. सांगतच असते ते, बोलतच असते ते, होय म्हणायचंच असतंय. आपण जर चांगलं वागलो तर त्यांनी तरी कोणाला सांगावं नीट वागा. त्यांचा धंदाच आहे तंबाखू खाऊन मोकळा. नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश. आता तरी तरी पुढे हाची उपदेश. आतापर्यंत जरी खाता असलात तरी इथून पुढं सर्वांनी लक्षामध्ये घ्या, इथून पुढे तरी आपण सुधारणं गरजेचं आहे. आणि हे तरुण पिढीसाठी, कारण ज्या 50-60च्या पुढे गेलेल्या ज्या काट्या आहेत, काट्या का म्हणतो मी त्यांना? महाराज आता आयुष्य निघून गेले. आता कितीही महाराजांनी ओरडू सांगितलं तरी आपण काय सुधारणार नाही म्हणताय. म्हणजे पहा, कितीही सांगितलं पण आज बदलण्याची गरज. परिवर्तन हे तरुणांमध्ये झालं पाहिजे, परिवर्तन हे तरुणांमध्ये घडलं पाहिजे. यासाठी सप्ताह, यासाठी हा धर्म मंडप आहे. नाही तर तुम्ही किती रुपये देऊन महाराज आणलात याला काहीच किंमत नाही. किती मोठे महाराज बोलावलेत याला काहीच किंमत नाही. आपल्यामध्ये परिवर्तन जर का होत नसेल, क्या किया जिसे पाया था उसको तो खो दिया रे, जिसे
को दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया। क्या किया क्या किया तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया। क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया। काय केलं आतापर्यंत येऊन? आहे तशी जिंदगी आपली, जीवन जे आहे ती व्यर्थ वाया घालवलं. जर का हा जीवनामधून तरुण जायचा असेल तर महाराज व्यसन फॅशन वाईट वक्त दिसन तिथं खाली बसन, त्यात काय भेटन? गुटखा खाल्ला थोबाड फुटल, दारू पेला लिव्हर फुटल, मित्रमंडळ चांगले ठेवा, सुरुवातीला पाचत्याल ताडी, दारूची लावत्यान गोडी, जीर्ण झाली साडी. अरे धर ज्ञानोबा तुकोबरायांची गोडी, मग कळण परमार्थाची गोडी. विठ्ठल व्यसनाच्या आहारी जाऊन आपलं घरदार बर्बाद करू नका. या गोष्टी आपल्याला समजणं गरजेचं आहे. माईबाप आज जर का संतांच्या चरणावरती आपण जाऊन थांबलो, संतांना जर का लोटांगण घातलं तर महाराज संत तरुण तारुण नेतात. महाराज सांगतात ऐका, संगत जर का संतांची केली तर आपण जीवन उद्धारून जातो. आणि संतांना लोटांगण घालताना आमच्या मनामध्ये कोणतीच लाज येऊ देऊ नका. तुकोबराय मागणी करतात, त्याचं कारण सांगतो. एक वेळेस जगद्गुरु श्री छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेस शिवाजी महाराजांना स्वराज्यामधून वेळ भेटतो त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज तुकोबरायांच्या कीर्तनाला येऊन मांडी घालून बसत होते. काय करत होते? मांडी घालून बसत असत, जसं आता तुम्ही येऊन बसतात. त्यावेळेस जर का छत्रपतींना लोकांनी जर ठरवलं असतं चांदीचं सिंहासन करायचं, सोन्याचं सिंहासन करायचं, ठरवलं असतं तर केलं असतं का नाही? केलं असतं. परंतु छत्रपतींनी विचारलं का तुम्ही सोन्याच्या सिंहासनावरती बसत नाहीत, चांदीच्या सिंहासनावरती बसत नाहीत? त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज सांगतात मी छत्रपती आहे धर्म मंडपाच्या बाहेर. ज्यावेळेस मी धर्म मंडपाच्या आतमध्ये चप्पल सोडून आतमध्ये येतो त्यावेळेस मी या मंडपामध्ये तुकोबरायांचा भक्त, वारकऱ्यांचा भक्त आणि या धर्माचा पाईक. हे कोण सांगतंय? छत्रपती शिवाजी महाराज. हे आत्ताच्या छत्रपतींनी नक्की समजून घेतलं पाहिजेत. अहो महाराज सप्त्यात एखादं नाव जर नाही टाकलं तरी ती सप्त्याला येत नाही, इतके तर छत्रपती आत्ताचे आगाव आहेत. महाराज अशी परिस्थिती आहे की आता आपण आपल्या पद्धतीने आज समजून घेतलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज जसा वेळ भेटन त्यावेळेस तुकोबरायांच्या कीर्तनाला येऊन बसत होते, समोर बसत होते. लोहगावला कीर्तन चालू तुकोबरायांचं आणि कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज येऊन बसलेत. संतांना लोटांगण घातल्यावरती देव कसा तारून नेतो हे तुम्हाला मी सांगतोय. खबर गेली दुश्मनांना, तुकोबरायांचं कीर्तन चालू आहे लोहगावमध्ये आणि छत्रपती शिवाजी महाराज त्या कीर्तनामध्ये येऊन बसलेत. जवळच्याच माणसांनी काडी केली आणि काड्या करणारी ही जवळचेच असतात. त्याच्यामुळे प्रत्येकाने जवळचे नीट सांभाळले पाहिजे, जवळचे एकदा तपासून घेतले पाहिजेत. कारण काड्या करणारे हे दुसरे तिसरं कोण नसते, आपलं गुह्य त्याला माहित असतंय. महाराज असे जवळच्या माणसाने काडी केली. सांगितलं शत्रूंना छत्रपती या कीर्तनामध्ये बसलेत आहेत, आपण पकडू शकतोय. शत्रूंनी वेढा टाकला, मंडपाला पूर्ण वेढा टाकला. त्यावेळेस काय अशा लाईटी होत्या का महाराज? मशाली होत्या, दिवटे होते आणि पूर्ण त्या मंडपाला वेढा टाकला. वेढा टाकल्यावरती छत्रपतींना पकडायचंय आणि वेढा टाकलेला असताना मावळ्यांनी पाहिलं. मावळ्यांनी पाहिल्यावरती छत्रपतींना सांगितलं शत्रूंनी तर वेढा टाकलेला आहे, याच्यामधून आपण जायचं, निष्ठून जायचं कसं? त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात ज्यांच्या मी कीर्तनामध्ये बसलोय, संप्रदायावरती माझी इतकी निष्ठा आहे, ज्यांच्या कीर्तनामध्ये मी बसलोय ते माझे गुरु आहेत, गुरुवरती माझी इतकी निष्ठा आहे, काहीच केलं नाही महाराज, फक्त संताला लोटांगण घातलं. कुणाला? जगद्गुरु श्री तुकोबरायांना. तुकोबरायांना लोटांगण घातलं. परिस्थिती अशी निर्माण झाली महाराज. चालू कीर्तनामध्ये भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याने उडी मारली. स्वतः छत्रपती शिवाजी महाराज एकाच कीर्तनात 2 छत्रपती. किती?
पंढरपूरवरून छत्रपती शिवाजी महाराज निघाले. पंढरीश पांडुरंग परमात्मा घोड्यावरती बसून निघाले. डायरेक्ट लोहगाव गाठलं. लोहगाव गाठलं. जे शत्रू उभा होते पाठीमागच्या साईडला जे उभा होते, हर हर महादेव म्हणून गर्जना केली. आणि गर्जना केली, अशी गर्जना करून निघून गेले. निघून चालले. ते शत्रूंनी पाहिलं. शत्रूंनी पाहिल्यावरती विचार केला, म्हणले शिवाजी महाराज तर निघून गेले, चला म्हणले पळा. छत्रपती पुढं, शत्रू पाठीमाग. तसेच पंढरपूरकडे ज्यावेळेस गेले महाराज, ऐका, त्यावेळी जे ओरिजिनल छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनामध्ये बसले होते, त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना तुकोबरायांनी सांगितलं आपलं काम झालंय, आपण राजगड गाठा. आणि ज्या वेळेस राजगडावरती छत्रपती शिवाजी महाराज पोहोचले, भगवान पंढरीश पांडुरंग, आता हाच चतुरातो शिरोमणी, ऊन लावण्याची, तो भल्या भल्यांना सापडलाय का आजपर्यंत? तो शत्रूंना सापडेल का? अजिबात सापडला नाही. त्यांनी पंढरपूर गाठलं. आणि सकाळ ज्यावेळेस उजेड पडला त्यावेळेस शत्रूंनी पाहिलं, आपण इकडं प्रतापगड, रायगड, पुरंदर हे म्हणले पुण्याच्या पलीकडे आले, आपण इकडं सोलापूरकडे कसं काय आलोय? चला म्हणले माघारी. ज्यावेळेस माघारी आले लोहगावकडे, परत पुन्हा लोहगावकडे आले, त्यावेळेस काकडा चालू होता. म्हणले आता तुम्ही आलात तर काकडा तरी करून जा. म्हणजे काकडा करून जा म्हणल्यावरती महाराज प्रसंग तुम्ही लक्षात घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांवरती संकट आहे, शत्रूंनी वेढा टाकलाय, परंतु याच्यातून तरुण जाण्याचं कारण काय? अभंगाचं 3रं चरण. संत लोटांगणे संता लोटांगणी जाता लाज नको मनी, मनसी काही मागा पांडुरंग. संतांच्या चरणावरती नतमस्तक होताना आमच्या मनामध्ये लज्जा येऊ देऊ नको. मग आज आपण हीच मागणी करायची महाराज, कारण प्रत्येकाची इच्छा काय? मोक्ष मिळावा. आज आपण पण धर्म मंडपात येऊन बसतोय, हरिनाम सप्ताहामध्ये येऊन बसतोय, नामस्मरण करतोय, नामचिंतन करतोय. कशासाठी? हा नरदेह पुन्हा पुन्हा भेटण्यासाठी नाही, पहा, मोक्ष मिळवण्यासाठी. आज प्रत्येकाची मुक्ती मिळवण्यासाठी धावपळ धडपड परमार्थामध्ये असते. मग हा मोक्ष मुक्ती देवाकडे पण भेटतो आणि संतांकडे पण भेटतो. देवाकडे थोडासा उशीर आहे, परंतु संतांकडे लवकर हा मोक्ष भेटत असतो. महाराज संतांच्या चरणावरती जर का आपण लोटांगण घातलं, त्यावेळेस आमच्या मनामध्ये लज्जा येऊ देऊ नका. तुम्ही म्हणता महाराज फक्त काय संतांना लोटांगणच घालीत चालायचं का? असं नाही. फक्त संतांना लोटांगणच नाही, आपलं जे काही कर्तव्य आहे, जे काम आहे, प्रत्येकाने काम हे केलंच पाहिजेत. प्रत्येकाने कष्ट केलं पाहिजेत. कारण असाध्य ते साध्य करिता कारण अभ्यास. तुका म्हणे
जे काम आहे प्रत्येकाने केलंच पाहिजे. त्यामुळेच आपल्या बाराखडी सुरुवात काय आहे, कशापासून आहे? क पासून आहे. ऐका बाराखडी तुम्हाला थोडक्यात सांगतो. बाराखडी सुरुवात कशापासून आहे? क पासून आहे. क म्हणजे कष्ट करा, काम करा, कर्तव्य करा म्हणून क. आणि काम करा, कर्तव्य करा, नंतर खा म्हणून काय आहे? ख. एक एक पुढं तुम्ही शब्द बोलत चला. म्हणून काय आहे? ख. पण खायचं त्याच्यातलंच खा. 3 गोष्टीतलं कधीच खाऊ नका. पहिली गोष्ट म्हणजे देवाचं खाऊ नका, दुसरी गोष्ट भावाचं खाऊ नका, आणि तिसरी गोष्ट म्हणजे गावाचं खाऊ नका. बाकीचं काय हाणायचं ते हाना कचून, पण ह्या 3 गोष्टींमध्ये खाल्लं नाही पाहिजेत. म्हणून काय? ख. आणि जीवनामध्ये कधीच गर्व येऊ देऊ नका. म्हणून कितीही उंचीवरती पोचलात, जीवनामध्ये गर्व येऊ देऊ नका. क ख ग. आणि गर्व जर आला तर एक ना एक दिवस घसारणार. म्हणून काय? घ. क ख ग घ. माणसाने जीवनामध्ये कधीच कोणाचा चमचा होऊ नये हे सांगण्यासाठी काय? च. कधीच कोणाचा चमचा होऊ नये. चमचा इतका वाईट असतो महाराज. चमचा ज्याच्यात राहतो बघा तुम्ही, ज्या पातेल्यात राहतो त्यालाच मोकळा करतो. ते चमचे ओळखू येत नाहीत, हळूहळू मोकळे करतात, दिसून देत नाहीत. त्यांची चाल एकदम बारीक असते चमच्यांची, परंतु ते एक ना एक दिवस काय करतात? त्या पातेल्याला मोकळं करतात. त्यामुळे आपण आपले चमचे सांभाळले पाहिजेत, एकदा ओळखले पाहिजेत. हे दर्शवण्यासाठी काय आहे? च. आणि माणूस कधीच कोणाचा जर का चमचा झाला नाही तर तो जीवनामध्ये एकदा तरी छत्रपती बनतो. म्हणून काय? छ. च छ. माणसाने जीवनामध्ये मळका असावा. ऐका, मळका असावा पण जळक नसावा. जळक नसावा हे दर्शवण्यासाठी काय आहे? ज आहे. ज. नवीन रोग आलाय, ट्रेंडिंगला अगदी रोग तो जळका रोग. कोणचा? इकडं आलाय का जळका रोग? त्याची लक्षणं सांगू का तुम्हाला? पोटात दुखणे, मळमळ होणे, शेजाऱ्याची प्रगती बघून आपल्या पोटामध्ये गोळा उठणे, ही लक्षणं कशाची येतं? जळक्या रोगाची. जळक्या रोगाची लक्षणं आहेत हे. कधीच कोणावरती जळलं नाही पाहिजेत. च छ ज. पुढं बोला. झ. जो कधीच कोणावरती जळत नाही महाराज, त्याची देव कधी झाडाझडती करत नाही. आता सगळी बाराखडी तुम्हाला सांगितली असती, परंतु हुशार डॉक्टर जो असतो तो गोळ्या हा मापातच देत असतो. सगळ्या गोळ्या जर काही एकत्र दिल्या तर पेशंटला काय येतं? चक्कर येते, चक्कर रिॲक्शन येते, चक्कर येते. त्यामुळं हुशार डॉक्टर जो असतो तो मापातच गोळ्या देत असतो. सुरुवात कशापासून आहे? क पासून आहे. क म्हणजे कष्ट करा. क म्हणजे कष्ट करा. कष्टापासून सुरुवात आहे मायबाप. म्हणजे आपल्याला जीवन जगत असताना आपण पण जीवनामध्ये कष्ट केलं पाहिजेत. आणि कष्ट करत असताना नामचिंतन हे मनामध्ये, कोणतंही काम असू द्या, महाराज सांगतात कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, काही म्हणा राम राम. काम करत असताना कोणतंही काम करा, परंतु देवाचं नामचिंतन करायला, नामस्मरण करायला विसरू नका. आणि जाता जाता तरुण मुलांना सांगून जाईन, व्यसन करणं खरंच सोडा. व्यसन करणं सोडा. याचे कारण सांगतो महाराज. व्यसनाच्या आहारी जाऊन आज कित्येक संसार बर्बाद झालेले आपण पाहतोय. आणि जर आपण व्यसन नाही सोडली तर आपली लग्न कधीच होणार नाहीत. म्हणजे इथून पुढची जी मुलं राहिलेत त्यांच्यासाठी स्पेशल, ज्यांनी व्यसन सोडले नाहीत, निर्व्यसनी राहिले नाहीत. कारण बघा तुम्ही, आम्ही आता कीर्तनाच्या माध्यमातून फिरतोय महाराज इकडे तिकडे. बऱ्याच मंडळींचं म्हणणं आहे महाराज आमच्या पोराला पोरगी बघा. म्हणजे आम्हाला तेवढीच काम आहेत का महाराज? आमच्या पोराला पोरगी बघा. काय मला सांगा तुम्ही, आजपर्यंत हुशार मुलांची लग्न रखडलेली कधी पाहिल्यात आहेत का? कलेक्टरचं लग्न झालं नाही, डॉक्टरचं लग्न झालेलं नाही, PSIचं लग्न झालं, त्यांची झालेली सुद्धा कळत. ही लग्न राहतात कोणाची? बोंबलत फिरणाऱ्यांची, तोंडात मावा. म्हणजे बघा तुम्ही, तोंडात मावा, आईवरती धावतोय, बापाला उलट बोलतोय, गावामध्ये ज्याच्यात नाही त्याच्यासोबत भांडणं. म्हणजे भांडणात येऊ पुढं, चांगल्या कामात पाठीमागं. कोण ह्याला पुरी द्यायला मोकळे? ते मागचे सोलापूरचा मोर्चा बघितला होता का महाराज? सोलापूरमध्ये 500 पोरांनी मोर्चा काढला होता कलेक्टर ऑफिसवरती. 500 पोरं तिथं कलेक्टर ऑफिसला गेले. कलेक्टर म्हणला घ्या रे ह्यांना रिंगणात, ह्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत बघू द्या. काय मागण्या आहेत म्हणले तुमच्या? काय नाही म्हणले, आम्हाला बायको द्या. बायका द्या म्हणजे ते म्हणले काही लाडकी बहीण योजना आहे का काय म्हणले, 1500 तुमच्या अकाउंटला टाकायला. किती बरं वाटतं. आता ह्या बहिणी म्हणजे काय सोप्या बहिणी राहिल्यात का? मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी झाल्यात आहेत ह्या, एकदम जवळच्या बहिणी. 7,700, 7,500 घेऊन बसला देत तुम्ही. सोप्या आहेत का? फक्त असंच भावांवरती प्रेम कायम राहू द्या. लाडक्या बहिणी सोप्या आहेत का महाराज? सख्खे भाऊ
नाही नाही, असं शेवटपर्यंत राहू द्या. आता बंद झालंय, चालू झाल्या परत प्रेम. सख्या भावांवरती बघा तुम्ही, सख्या भावांना ह्यांनी कोर्टामध्ये खेचलंय. हे काय सोपे आहेत का? ते पण भाऊ शेवटच्या टर्म पर्यंत, निकाल लागूस्तोपर्यंत आमच्यावरती लक्ष राहू द्या, आमच्यावरती लक्ष. पण आज आम्हाला कळलं येड्या बहिणीची येडी माया जी असती. आजपर्यंत फक्त आपण ऐकून होतो, पण आज पूर्णपणे कळलं येड्या बहिणीची किती येडी माया असती. वनवेस करून टाकला डायरेक्ट. विठाल मी सांगत होतो तरुण पोरांनी जर का व्यसन नाही सोडलं तर लग्न होणार नाहीत महाराज. मग ऐका, सगळ्यात त्याच्यापेक्षा पुढचं, ज्यांची लग्न जमत नाहीत त्यांना एकदम सोपा उपाय सांगतो मी त्यांची लग्न जमवणार. ज्यांची लग्न राहिली ते ऐका, त्यांनी जरा त्यांना मग काय करायचंय सोपं सांगतो. एकच काम करायचंय, जर का त्यांना दुसरं तिसरं कोणचं काम करता येत नसेल, एकच काम करायचंय, माळ आणि बुका. काय करायचंय? माळ आणि बुका. माळ आणि या बुक्याच्या जोरावरती महाराज 10 पोरांची लग्न जमवलेत मी. किती? 10 पोरांची लग्न जमवले ते महाराज. तुम्ही म्हणता कस काय? काय नाही, सोपं सांगितलं. लग्न जर का करायचं असेल तर तुला माळ घालावं लागेल आणि बुक्का लावावं लागेल. म्हणला घालतो. त्याच्या मनामध्ये वेगळा प्रश्न होता. म्हणला जाऊ द्या, शाकाहारी जरी राहायचं झालं तरी चालेल म्हणला, पण मला तर बायको भेटते ना. माझ्या डोक्यात काय, बायको भेटू नाही तर नाही भेटू, माळकरी तर वाढतोय ना. 2 गोष्टी, ह्याच गोष्टी मी ध्यानात घेऊन म्हणलं चला माळकरी तरी वाढतोय एखादा. त्याला म्हणलं चल माझ्यासोबत गाडीत टाकला महाराज. गाडीत टाकला, संघ फिरवायला सुरुवात केली. अगोदर माझ्या महाग चालायचा. आधी ते सुरुवातीला बारकी माळ घेऊन आलता. बारकी माळ म्हणलं, बारक्या माळावर लग्न नाही जमत म्हणलं. टापर्या म्हणायच्या माळा कचा कच हाडकाला रुतायच्या महाराज झोपताना. म्हणलं महाराज हाडकाला रुतती की? मी म्हणलं लग्न. म्हणलं घालतो. बुका एकदम असा नाजूक लावायचा, बारीक बुका लावायचा. म्हणलं बारीक बुका लग्न जमत नाही. मग म्हणलं काय करावं? टापर्या बुका एकदम मोठाची मोठा. लग्न म्हणलं की लावतो. ते काही करायला तयार झालता महाराज. मी पुढं तेव माग, मी पुढं तेव, कुठं जाऊ द्या कार्यक्रमाला, मी पुढं तेव माग, मी पुढं तेव माग. एक दिवस तर असाला तीच पुढं मी माग. खऱ्याला काही किंमत आहे का नाहीच नेमकी. तेव पुढं मी माग. लोक त्याच्याच पाया पडायची, जय हरी माऊली, जय हरी जय हरी, त्याच्याच पाया पडायची. म्हणले प्रसाद महाराजांसोबत हे रोजच फिरते. मुलगा माळकरी, गळ्यात माळ आहे, कपाळाला बुक्का आहे, आई वडिलांना संभळीत असन, संस्कार चांगले येत, द्या म्हणले पोरगी. अशा 10 पोरांची लग्न जमवली. किती? सणसवाडी 10 पोरांची. हिता जर का कोणाचं जमत नसेल तर चलो प्रसाद पाटील जिंदाबाद. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, व्यसनाच्या आहारी जाऊन आपलं आयुष्य बर्बाद करू नका. निर्व्यसनी जीवन जगण्याचा प्रयत्न करा. आणि जीवन जगत असताना जीवनामध्ये नामस्मरण खूप गरजेचं आहे. किंवा देवाचं चिंतन करणं. नामचिंतन म्हणजे काय? देवाचं नामस्मरण, देवाचं नामचिंतन हे घडणं खूप गरजेचं आहे. आणि हे घडत असताना तुकोबारायांना विचारलं काय तुमची मागणी शेवटची? महाराज सांगतात माझ्या अंगामध्ये मला शक्ती दे. देवाचं नामचिंतन करताना, नामस्मरण करताना हरिदासाच्या घरामध्ये मला जन्म दे. ज्या 3 मागण्या केल्यात, हे त्या 3 मागण्यांपैकी ही पण महत्वाची मागणी म्हणजे शक्ती, अंगामध्ये शक्ती दे. अभंगाचं शेवट. तुका मने आंगी, तुका मने आंगे, तुका मने आंगी, तुका मने आंगी, बाबा शक्ति दे नाचे, शक्ति दे नाचे मनसी काई मागा, मनसी काई मागा. शक्ती दे
काही मागा मनसी काही मागा देगा विठ्ठला
वाजवा एकदा बाबांसाठी, जोरदार टाळी वाजवा. करविली तशी केली कटकट, वाकुडे का नीट देव जाणे. महाराज आज खऱ्या अर्थानं ज्यांच्यामुळे आपल्या दर्शनाचा योग आला ते म्हणजे, ज्यांचं कीर्तन आज इथं पाहिजे होतं तुम्हाला, ते म्हणजे महाराष्ट्राचे लाडके युवकवीर, विनोदवीर माऊली महाराज पठाडे यांची आज सेवा आपल्याला पाहिजेत होती. आणि त्यांच्याशी संपर्क ज्यांनी केला ते म्हणजे आमचे राजाभाऊ. त्यांच्यामुळे आज हा सेवेचा योग आला. महाराजांची तारीख कमीत कमी 6-7 महिने तरी अगोदर फोन करावा लागतो, त्यावेळेस तारीख भेटते महाराजांची. सध्या त्यांनी सांगितलं की तुम्हाला या ठिकाणी जावं लागेल, त्यांच्या आज्ञेचं पालन करण्यासाठी या ठिकाणी. मग तुम्हाला महाराज यापुढे सांगू का, जरी तुम्ही नाराज व्हायचं नाही, माऊली महाराज पठाडे जरी नसले आले तरी नाराज व्हायचं नाही. तुम्ही म्हणता का पठाडे महाराज जरी नसले आले तरी पठाडे महाराजांचे वडील आले ते, एकदा बाबांसाठी पण जोरदार टाळी वाजवा. माऊली महाराजांचे वडील आज कीर्तनाला